लवकर? अगं लक्ष्मी, बघ तरी कोण आलंय ते. सदाभाऊ, नमस्कार. या ना, आत या. अगं झालंय काय, सदाने नवीन रिक्षा घेतली. वा, छान. आणि त्याच्या मनात आलं की रिक्षा चालवण्याच्या आधी त्याची पूजा करावी. करायलाच हवी हो. हो ना, पण आता याच्या घरी कुणी नाहीये ना पूजा करणार, म्हणून त्याने मला विचारलं की लक्ष्मी वहिनी रिक्षाची पूजा करतील का. मी म्हटलं अरे हे काय विचारण्यात आलं का, चल माझ्या बरोबर. आणि मी त्याला घरी घेऊन आलो. पण लक्ष्मी माफ कर, तुला न विचारताच मी हे ठरवलं. अहो, तुझी काही हरकत नाही ना? काहीतरी काय बोलताय, माझ्या हातून शुभ कार्य होणार असेल तर माझी काय हरकत असणार आहे. तुम्ही पण ना. सदाभाऊ थांबा, मी ओवाळणीचं तामण घेऊन आले. हो. झालं काम झालं. एक फोन करायचा होता फक्त. तो मग तो फोन माझ्या समोर होऊ शकला नसता. नाही म्हणजे तुम्ही बाजूला जाऊन बोलू शकला असतात. हो म्हणजे जाऊ दे ना, तुम्हाला घरी जायचं ना. चला. नाही मला घरी नाही जायचंय, मला दुसरीकडे जायचंय. कुठला तरी प्लॅन आहे वाटतं तुमचा. तुम्हाला काय करायचंय हो? मी विचारलं तुम्हाला, तुम्ही फोनवर कोणाशी बोलत होतात म्हणून. नाही तुम्ही एक काम करा, तुम्ही ना इथनच घरी जा, मी माझी रिक्षाने जाते. नाही अहो, तुमचं काय असतं सारखं माझी घरी जाते, माझी घरी जाते. मी आहे ना मॅडम, मी सोडतो ना तुम्हाला. कुठे जायचं सांगा फक्त. मग इतर गोष्टीत नाक खुपसायचं नाही, कळलं? तोंड बंद करून निमूटपणे चालतो. कुठे जायचं फक्त सांगा. हा सांगते. एक गोड सरप्राईज तुमची वाट बघताय मॅडम. तुम्ही एक काम करा, तुम्ही गाडी चालवा, मी सांगते कुठे जायचंय. ओके चला. अमेझिंग. थँक्यू. फार छान गातेस. किती मोकळं वाटतंय ना इथे. आज मला माझ्याच गळ्याचं खूप अप्रूप वाटतंय. वा, हाऊ पोएटिक. आज काय खूप खास दिवस आहे. हो, आज खूप स्पेशल दिवस आहे माझ्यासाठी. ऐक ना, मी अजून एक गाणं गाऊ, तू ऐकशील? आय मीन हो चालेल ना, पण तू आत्ताच एक गाणं गायलीस ना, लगेच दुसरं? 2 गाणी काहीच नाही येत अगं माझ्यासाठी. मी तर अख्खी रात्र सुद्धा गाऊ शकते. पण माझी इच्छा असेल तरच. हा मग चालेल, मग बिंदास गा, मला खूप आवडेल ऐकायला. ते हे गाशील थोडी सागर वादळवाट. थोडी सागर निळाई, थोडे शंखनी शिंपले, कधी चांदणे टिपूरा तुझ्या डोळ्यात वाचले, कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात, स्वप्न पाखरांचा थवा विसावला ओंजळीत, कधी काळोख भिजला, कधी भिजली पहाट, ओंकारला नदी काठ, कधी हरवली वाट,
दाट कधी धुसर धुसर एक वादळाची वाट वियर्ड वाटत होती यार सई, तुलाच कसे यार हे माणसं भेटत असतात आणि भेटलेली प्रत्येक व्यक्ती वियर्ड कशी असू शकते यार? तर ऐक ना, अक्षरशः ती तुरुंगातून सुटल्यासारखी वाटत होती. तुला सांगते, एकतर तिचे आई वडील स्ट्रिक्ट असतील, नाहीतर तिचं डाएट स्ट्रिक्ट असणार आहे. बरं तुला माहितीये तिच्या गळ्यात मंगळसूत्र होतं पण एकटी होती. ओ शॅलोक होम्स, असं कुठे लिहिलंय का की लग्न झालेल्या बाईने आपल्या नवऱ्यासोबतच फिरायला पाहिजे? लिहिलंय? तसं नाही रे बावळटा, पण तू विचार कर ना की असं एकटंच भर दुपारी निवांत असं कोणीतरी पाणीपुरी खायला येतं का? एकटीच गाणी गात होती. बरं तिने पाणीपुरी तर असली आधाशासारखी खाल्ली माहिती, अशी 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 रप रप रप, जसं काही खूप वर्षांनी खाते. ठसका लागला तिला त्या नादात. मुली पाणीपुरी अशाच खातात आधाशा सारख्या. मुली आणि पाणीपुरीचं नातं भयंकर आहे बाबा. हो का? बरं माहितीये तुला मुलींबद्दल, आणि ते ही मुलगी तुझ्याशी बोलते तू काय फोन मध्ये डोकं घालून बसलायस? मग तू टॉपिक बदल ना. किती वेळ झाला सई त्या मुलीबद्दलच बोलतेस, तिचाच विचार करतेस. जाऊ दे ना यार, तुला ना तिचं साधं नाव सुद्धा माहित नाही. त्याचा काय संबंध आहे? माणूस टू माणूस असं आपण कधीही कनेक्ट होऊ शकतो. आणि मुळातच मी एक क्युरियस सोल आहे, त्यामुळे नाव गाव फळ फूल वगैरे कशाची गरज नाही पडत रे कनेक्ट होण्यासाठी. ओ द ग्रेट फिलॉसॉफर मिस सई. पुरे आता बस झालं, चला.